हाऊ टू से किती किंवा कुठे पैसे खर्च केले किंवा ते सांगण्यासाठी कुठले वर्ब्स वापरतो आपण. चला बघूयात. मी 250 रुपये दिले. आय पेड 250 रुपीज. किंवा आपण मराठीत असंही म्हणू शकतो की मी 250 रुपये दिले. आय पेड 250 रुपीज. त्याने मला 150 रुपये परत दिले. ही गेव मी बॅक 150 रुपीज. त्याने मला 150 रुपये परत दिले. ही गेव मी बॅक 150 रुपीज. या वस्तूची किंमत $250 रुपये आहे. द प्राइस ऑफ धिस आयटम इज 275 रुपीज. या वस्तूची किंमत $250 रुपये आहे. द प्राइस ऑफ धिस आयटम इज 275 रुपीज. मी 2500 रुपयांचे किराणा सामान खरेदी केले. आय बॉट ग्रोसरीज वर्थ रुपीज 2500. आम्ही 650 रुपये टोल भरला. वी पेड अ टोल ऑफ रुपीज 650. आम्ही 650 रुपये टोल भरला. वी पेड अ टोल ऑफ रुपीज 650. मी सामानासाठी 320 रुपये दिले. आय पेड 320 रुपीज फॉर लगेज. मी सामानासाठी 320 रुपये दिले. आय पेड 320 रुपीज फॉर लगेज. मी कपड्यांवर 15,000 रुपये खर्च केले. आय स्पेंट रुपीज 15,000 ऑन क्लोथ्स. मी कपड्यांवर 15,000 रुपये खर्च केले. आय स्पेंट रुपीज 15,000 ऑन क्लोथ्स. या शर्टची किंमत 1,050 रुपये आहे. धिस शर्ट कॉस्ट 1,050 रुपीज. या शर्टची किंमत 1,050 रुपये आहे. धिस शर्ट कॉस्ट 1,050 रुपीज. दुकानात 500 रुपये सुट्टे मिळाले. आय गॉट 500 रुपीज चेंज इन द शॉप. दुकानात 500 रुपये सुट्टे मिळाले. आय गॉट 500 रुपीज चेंज इन द शॉप. आम्ही भेटवस्तूंवर 1200 रुपये खर्च केले. वी स्पेंट 1,200 रुपीज ऑन गिफ्ट्स. आम्ही भेटवस्तूंवर 1200 रुपये खर्च केले. वी स्पेंट 1,200 रुपीज ऑन गिफ्ट्स. दुकानदाराने 30 रुपये परत केले. द शॉपकीपर रिटर्न 30 रुपीज. दुकानदाराने 30 रुपये परत केले. द शॉपकीपर रिटर्न 30 रुपीज. आज मी एकूण 6,000 रुपये खर्च केले. टुडे आय स्पेंट अ टोटल ऑफ 6,000 रुपीज. मी 500 रुपयांपैकी 200 रुपये वापरले आहेत. आय हॅव यूज्ड 200 रुपीज आउट ऑफ 500 रुपीज. मी तिकिटासाठी 920 रुपये दिले. आय पेड 920 रुपीज फॉर द तिकीट. मी तिकिटासाठी 920 रुपये दिले. आय पेड 920 रुपीज फॉर द तिकीट. बसचे भाडे 550 रुपये आहे. द बस फेअर इज रुपीज 550. बसचे भाडे 550 रुपये आहे. द बस फेअर इज 550 रुपीज. प्रवासादरम्यान आम्ही 4,500 रुपये खर्च केले. वी स्पेंट 4,500 रुपीज ड्युरिंग द ट्रॅव्हल. त्यांनी पार्किंगसाठी 40 रुपये घेतले. दे चार्ज रुपीज 40 फॉर पार्किंग. त्यांनी पार्किंगसाठी 40 रुपये घेतले. दे चार्ज रुपीज 40 फॉर पार्किंग.
या बिस्किटांची किंमत ₹250 आहे. These biscuits cost 275 rupees. या बिस्किटांची किंमत ₹350 आहे. These biscuits cost 275 rupees. मला ₹500 सुट्टे मिळाले. I got change for 500 rupees. मला ₹500 सुट्टे मिळाले. I got change for 500 rupees. त्याने ₹2500 मागितले. He asked for 2500 rupees. त्याने ₹2500 मागितले. He asked for 2500 rupees. मी ₹450 खर्च केले. I spent 450 rupees. मी ₹450 खर्च केले. I spent 450 rupees. या तेलाची किंमत ₹150 आहे. The price of this oil is 150 rupees. या तेलाची किंमत ₹150 आहे. The price of this oil is 150 rupees. मला ₹250 परत मिळाले. I got 250 rupees back. मला ₹250 परत मिळाले. I got 250 rupees back. मी ₹3500 जमा केले. I deposited 3500 rupees. मी ₹3500 जमा केले. I deposited 3500 rupees. मी ₹5000 उधार घेतले. I borrow 5000 rupees. मी ₹5000 उधार घेतले. I borrow 5000 rupees. मला ₹350 मिळाले. I received 350 rupees. मला ₹350 मिळाले. I received 350 rupees. मी माझ्या पगाराचा काही भाग बचतीसाठी बाजूला ठेवला आहे. I have set aside a portion of my salary for savings. मी ₹1500 देणगी दिली. I donated 1500 rupees. मी ₹1500 देणगी दिली. I donated 1500 rupees. मी ₹10,000 पाठवले. I sent rupees 10,000. मी ₹10,000 पाठवले. I sent rupees 10,000. त्याने ₹750 घेतले. He charged 675 rupees. त्याने ₹750 घेतले. He charged 675 rupees. मी ₹1500 भरले. I paid 1500 rupees. मी ₹1500 भरले. I paid 1500 rupees. मला ₹450 द्या. Give me 375 rupees. मला ₹450 द्या. Give me 375 rupees. मी ₹20,000 बाजूला ठेवले आहेत. I have set aside rupees 20,000. मी ₹20,000 बाजूला ठेवले आहेत. I have set aside rupees 20,000. मी ₹1,500 साठवले आहेत. I have saved 1500 rupees. मी ₹1,500 साठवले आहेत. I have saved 1500 rupees. त्याने ₹50,000 गुंतवले. He invested 15,000 rupees. त्याने ₹50,000
गुंतवले. ही इन्व्हेस्टेड 15,000 रुपीज. मला 8,000 रुपये हवे होते. आय वॉन्टेड 8,000 रुपीज. मला 8,000 रुपये हवे होते. आय वॉन्टेड 8,000 रुपीज. मला 2,000 रुपये हवे आहेत. आय नीड 2,000 रुपीज. मला 2,000 रुपये हवे आहेत. आय नीड 2,000 रुपीज. माझ्यासाठी 10,000 रुपये पुरेसे होते. 10,000 रुपीज वॉज इनफ फॉर मी. माझ्यासाठी 10,000 रुपये पुरेसे होते. 10,000 रुपीज वॉज इनफ फॉर मी. मला आणखी 150 रुपये हवे होते. आय वॉन्टेड 150 रुपीज मोर. मला आणखी 150 रुपये हवे होते. आय वॉन्टेड 150 रुपीज मोर. त्याची किंमत 300 रुपये होती. इट कॉस्ट 300 रुपीज. त्याची किंमत 300 रुपये होती. इट कॉस्ट 300 रुपीज. मी 20,000 रुपये मोजले आहेत. आय हॅव काउंटेड 20,000 रुपीज. मी 20,000 रुपये मोजले आहेत. आय हॅव काउंटेड 20,000 रुपीज. मी 125 रुपये घेतले. आय टूक 125 रुपीज. मी 125 रुपये घेतले. आय टूक 125 रुपीज. मला 50 रुपयांची नोट सापडली. आय फाउंड अ 50 रुपी नोट. मला 50 रुपयांची नोट सापडली. आय फाउंड अ 50 रुपी नोट. मला 150 रुपये सापडले. आय फाउंड 150 रुपीज. मला 150 रुपये सापडले. आय फाउंड 150 रुपीज. त्याने 3,500 रुपये वाचवले. ही सेव्ड 3,500 रुपीज. त्याने 3,500 रुपये वाचवले. ही सेव्ड 3,500 रुपीज. डिस्क्रिप्शनमध्ये डेली प्रॅक्टिससाठी व्हिडिओजच्या प्लेलिस्ट दिल्या आहेत. त्या नक्की बघा. धन्यवाद.